हाय. तर वेट लॉससाठी ना बरेच जण ही भाजी खातात, पण मला ही भाजी अजिबातच आवडत नाही. पण वेट लॉस तर करायलाच पाहिजे. म्हणून मी वेट लॉससाठी काय करते ना, हे या व्हिडिओमध्ये पुढे सांगते आणि या भाजीची रेसिपीसुद्धा शेअर करते. त्याआधी सकाळी 5 मस्त साऊथचा मूव्ही लावलेला होता. सकाळची कामं पटापट साऊथचा मूव्ही बघता-बघता केले आणि त्यानंतर मला शॉपला जायचं होतं. खूप वेळ वेट केला, पण ऊन काही उतरत नव्हतं. म्हणून भारी मन करून मी याच उन्हामध्ये शॉपला जायला निघाली. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, ऊन तरी कुठून थांबणार ना? असं शॉपला आल्यानंतर छान देवपूजा वगैरे केली. मला या मंदिराबद्दल बऱ्याचदा विचारलं जातं. तर ना जर तुम्ही YouTubeवर व्हिडिओ बघत असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे आणि Instaला बघत असाल तर लिंकसाठी मला कमेंट करा. घरूनच मी बॉटल फ्रीज करून आणते म्हणजे पाणी गार प्यायला मिळतं कारण उन्हाळा खूप डेंजर आहे. आज घरी कढी खिचडीचा बेत होता पण बाबांसाठी कारल्याची भाजी बनवायची होती. आता मला जरी ही भाजी आवडत नसली ना तरी मला बनवता येते बरं का. चला तुमच्यासोबत मी रेसिपी शेअर करते. तेल छान गरम करून घेतलं. त्यामध्ये मी फक्त लसूण मिक्सरला बारीक करून टाकलेला आहे. त्याला छान परतून घेते. ते झाल्यानंतर त्यामध्ये हळद टाकलेली आहे आणि चवीला जेवढं लागतं तेवढं तिखट टाकलेलं आहे. आता बाबांना तिखट जरा जास्तच आवडतं सो जास्तच टाकलाय आणि त्यानंतर बारीक चिरून घेतलेले मी कारले टाकलेली आहे. आता बरेच जण याच्यामध्ये काही टाकतात. मी ना यात बाकी काहीच टाकत नाही. ट्रस्ट मी तुम्ही या पद्धतीने करून बघा. भाजी खरंच कडू अजिबात होत नाही. थोडं परतवल्यानंतर मी मीठ टाकलेलं आहे आणि आता झाकण न ठेवताच थोडा वेळ भाजीला होऊ देते. अगदी थोड्या वेळात भाजी छान शिजते म्हणजे कारले छान शिजतात आणि आता मी यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकलाय. ट्रस्ट मी भाजी खरोखर खूप छान होते. कडू अजिबातच होत नाही. सो तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करून बघा आणि तुम्ही कशी करता ना हे सुद्धा माझ्यासोबत नक्की शेअर करा. चला मी वेट लॉससाठी काय घेते ना हे बऱ्याचदा सांगितलं आहे. आज परत सांगते. तर मी हे मिश्रण ना रोज रात्री पाण्यामध्ये टाकते आणि सकाळी उपाशीपोटी उकळी काढून पिते. डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलला अपलोड झालेला आहे. तो नक्की बघा. मला फक्त 3 आठवड्यामध्ये ना छान वेट लॉस जाणवलेला आहे. सो तुम्ही ते नक्कीच बघा. त्यानंतर श्रेया अभ्यास करत होती आणि प्रिशू सुद्धा तिच्याजवळ अभ्यास करायला बसलेली होती. प्रिशूचे गुण आता जरा जास्तच वाढलेले आहेत. ते सुद्धा मी ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. दिवसाचा शेवट या सोनुलीचा असाच कारभारीपणा बघून झाला. चला मी या मिनी ब्लॉगला इथेच एंड करते. कसा वाटला ते नक्की सांगा. बाय.